नमस्कार मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं WH क्वेश्चनमध्ये डूचा वापर करून आणि सब्जेक्ट चेंज करून कसं इंग्रजी बोलायचं। आज बघूया WH जो काही वर्ड असतो त्यासोबत आपण डसचा वापर कधी करायचा। डसचा वापर कधी करायचा तर सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, जसं ही तो, शी ती, इट एक पर्टिक्युलर कोणाचं नाव असेल, नेम असेल, त्या केसमध्ये आपण डसचा वापर करतो। त्या केसमध्ये आपण काय करतो, डसचा वापर करतो। एक्झाम्पल, आता मला म्हणायचं आहे की त्याच्याकडे काय आहे। मी कसं म्हणणार, त्याच्याकडे काय आहे। व्हॉट म्हणजे काय, व्हॉट डज ही हॅव, व्हॉट डज ही हॅव, त्याच्याकडे काय आहे। मला म्हणायचं आहे तिच्याकडे काय आहे, व्हॉट डज शी हॅव, शी म्हणजे ती, व्हॉट डज शी हॅव, तिच्याकडे काय आहे। मला म्हणायचं आहे राहुलकडे काय आहे। मी कसं म्हणणार, व्हॉट डज राहुल हॅव, व्हॉट डज राहुल हॅव। म्हणजे याच्यावरनं काय लक्षात येतं, सिंग्युलरमध्ये, सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपल्याला डज वापरावा लागतो। डूला यस किंवा ईएस प्रत्यय लावून डज तयार होतो, तर तो आपल्याला सिंग्युलरमध्ये वापरावा लागतो। व्हॉट डज सीता हॅव, व्हॉट डज दॅट बॉय हॅव, त्या मुलाकडे काय आहे, सीताकडे काय आहे, गीताकडे काय आहे। असं जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण डजचा वापर करतो। असं आपल्याला कधी डज, कधी सिंग्युलर असेल तर डज आणि फ्लुरल असेल तर डू। तुम्हाला यामध्ये काही डिफिकल्टी असेल तर मला मेसेज करा किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अशाच प्रकारे सोप्या रीतीने इंग्रजी शिकायचं आहे का, आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।